देवळाली कॅम्प येथे शनिवारी दुपारी 4:30ला जुन्या बस स्थानकावर अर्धा तास मॉकड्रिल थरार नागरिकांनी अनुभवला। हवाई हल्ल्यानंतर वाचवण्याचे बचाव कार्य करण्यात आले। देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत जुने बस स्थानक येथे आपत्ती व्यवस्थापनाकडून मॉकड्रिल घेण्यात आले। हल्ल्यात बॉम्बस्फोट झाल्यावर करायच्या उपाययोजना तसेच नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले। मॉकड्रिलसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अधिकारी, 6 QRT पथकातील 7 अंमलदार, नागरी संरक्षण दलाकडील 15 कर्मचारी, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे 6 ट्रेनी फायरमन, 19 होमगार्ड, छावणी परिषदेची 1 फायर ब्रिगेड गाडी, 6 फायरमन, 2 ड्रायव्हर, कंटोनमेंट हॉस्पिटल व सिव्हिल हॉस्पिटल व 108 ॲम्ब्युलन्स व 12 कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान जुन्या बस स्थानकावर मॉकड्रिल दरम्यान स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले। यावेळी देवळाली कंटोनमेंट बोर्ड आरोग्य विभागाचे अधीक्षक अमन गुप्ता, डॉक्टर मनीषा होनराव, देवेंद्र बावस्कर, भूपेंद्र जाधव, मंगला काकड, सोगेंद्र पाटील, मीनाक्षी गवळी, रामसिंग बागुल, डॉक्टर काळे, ND मुसळे, लक्ष्मण मुसळे, मनोज कणोजिया होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स होमगार्ड कमांडो उपस्थित होते। हवाई हल्ला केला, नागरी वस्तीमध्ये बॉम्ब पडला एखादा, तर काय करायचंय, तर त्या संदर्भातलं हे मॉकड्रिल होतं। आपल्या नागरिकांना समजावं, हा याच्यामागे खूप मोठा उद्देश आहे। कृपया नागरिकांनी लक्ष द्यावं। जर एखाद्या वेळेस बॉम्ब पडणार असेल, चुकून बॉम्ब कधी पडू शकतो, टायमिंग नाही, पण त्याच्या आधी आपल्या वायुदलास त्याची सूचना प्राप्त होते। ही सूचना प्राप्त होते रडारद्वारे, आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर ती आमच्याकडे नागरी संरक्षणच्या नियंत्रण केंद्रामध्ये त्याची सूचना प्राप्त होते। मग त्यावेळेस आपण काय करतो की आम्ही कलेक्टर साहेबांना सांगतो, आणि कलेक्टर साहेब आदेशित करतात की तात्काळ काय करा, भोंगे वाजवा। भोंगे म्हणजे काय, सायरन। जो आता पहिल्यांदा सायरन वाजवला, तर सायरन वाजल्यानंतर तुमच्या लक्षात यायला की काहीतरी धोका आहे, आणि त्यानंतर जर रात्र असेल तर तुमच्याकडे लाईट जाणार। लाईट गेल्यानंतर कोणी पण लाईट लावायची नाही, जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत कोणी लाईट लावायची नाही। आमचे नागरी संरक्षण दलाचे कार्यकर्ते जर त्या भागामध्ये असतील तर तुम्हाला घरी सांगायचं। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।